हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। बघा, वर्षातील मोठी गणेश चतुर्थी आलेली आहे आणि 1-2 दिवसातच बाप्पांचं आगमन होणार आहे। तर आपल्याला या दिवशी एक स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक हे संकटाचा नाश करत असतं, त्यामुळे आपल्याला त्या दिवशी आपल्या घरामध्ये स्वस्तिक काढायचं आहे। तर ते कुठे काढायचं आहे याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, 7 सप्टेंबर वार शनिवारला आलेली आहे गणेश चतुर्थी। तर आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन या दिवशी होणार आहे। तर या दिवशी आपण आपल्या घरामध्ये काही छोटे मोठे उपाय या शुभ दिवशी आपण आवर्जून सर्वांनी करायचे आहे। कारण की या दिवशी केलेले उपाय हे अत्यंत फलदायी ठरतात। तर आपल्या घरामध्ये काही ना काही अडचणी, समस्या, संकटे हे असतातच। सर्व विघ्न गणपती बाप्पांनी दूर करावी यासाठी आपण या छोट्या मोठ्या सेवा उपाय नक्की कराव्या। त्याचबरोबर प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की आपल्या मुलांची खूप प्रगती व्हावी, मग ती कोणत्याही क्षेत्रात असो, जसं की नोकरीमध्ये असेल किंवा त्याच्या अभ्यासामध्ये असेल किंवा व्यवसायामध्ये असेल। पण जर का म्हणावी तशी प्रगती होत नसेल किंवा मुलं अभ्यास करूनही केलेला अभ्यास त्यांच्या लक्षामध्ये राहत नसेल, म्हणावं तसे मार्क्स मिळत नसतील किंवा त्यांना अभ्यास करावा असं वाटत नसेल किंवा मुलांना कुठे जॉब मिळत नसेल, अशा बऱ्याच समस्या आपल्याला असतात। तर या गणेश चतुर्थीला काही सेवा आणि उपाय आपल्याला आवर्जून करून बघायचे आहे। तर बघा, आपल्याला हा उपाय गणेश चतुर्थीच्या दिवशीच करायचा आहे। हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये कायम सुख समृद्धी आणि शांती येईल आणि आपल्यावरील दुःख, संकटे, विघ्न दूर होऊन घरामध्ये कशाचीच कमतरता भासणार नाही। तर अशा कोणत्या सेवा आणि उपाय आपण या दिवशी कराव्या, उपाय कशा पद्धतीने करावा याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वप्रथम पूजनीय देवता हे गणपती बाप्पाचं स्थान मानलं जातं आणि बाप्पा हे आपले आराध्य दैवत देखील आहे। तर आपण भाद्रपद चतुर्थीला गणेश चतुर्थी तिथीला सर्वजण मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरी करत असतो आणि बाप्पांच्या आगमनाची वाट अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आपण सर्वजण वाट बघत असतो आणि सर्वजण बाप्पांच्या तयारीला देखील लागलेले आहेत। तर गणेश चतुर्थी ही 6 सप्टेंबरला दुपारी 3:01 सुरू होणार असून 7 सप्टेंबरला सायंकाळी 5:37 संपणार आहे। तर उदय तिथीनुसार गणेश चतुर्थी ही 7 सप्टेंबरला साजरी केली जाणार आहे आणि अनंत चतुर्थीपर्यंत आपल्याकडनं होईल तेवढी सेवा बाप्पांची करायची आहे। तर आपल्याला हा उपाय बाप्पांच्या आगमनाच्या अगोदरच करायचा आहे। उपाय पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करावा। तर बाप्पांना घरी आणायच्या अगोदरच हा उपाय करावा। तर उपाय अशा पद्धतीने करायचा आहे की आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि गंगाजल टाकून ते मिक्स करायचं आहे। गंगाजल नसेल तर थोडंसं गुलाबजल टाकून मिक्स करावं, म्हणजे ते आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे। आणि हे मिक्स करताना आपल्याला नावे घ्यायची आहेत। गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा अशी नावे आपल्याला मनामध्ये घ्यायची आहेत। आता आपल्याकडे जर गंगाजल नसेल तर आपण जेव्हा गुलाबजल टाकणार असू तेव्हा, आणि असेल किंवा नसेल तरी पण आपल्याला ही 4-5 नद्यांची नावं घ्यायची आहे। अशी नावे मनामध्ये घ्यावी आणि मिक्स करून घ्यावं। ते हळद, कुंकू आणि आपला जो मेन दरवाजा आहे तर तो स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आणि आपल्या दरवाजाला आंब्याचं पानांचं तोरण आवर्जून या दिवशी लावावं। दारासमोर छानशी रांगोळी काढावी। आपला दरवाजा घर अगदी सुशोभित सजवून घ्यावं आणि आपल्या दरवाजासमोर कोणतीही चप्पल, बूट चुकून देखील ठेवायची नाही, कारण आपल्या दरवाजासमोर जर अशी अस्ताव्यस्त चपला-बूट पडलेल्या असेल तर माता लक्ष्मी त्या घरामध्ये कधीही वास करत नाही। जेवढं आपलं घर अंगण सुशोभित असेल तेवढी माता लक्ष्मी आपल्या घराकडे प्रसन्न होते। तर हे हळद कुंकू मिक्स केलेलं याने आपल्या मुख्य दरवाजावरती एक स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे।
कारण स्वस्तिक हे शांततेचं प्रतीक आहे आणि स्वस्तिक हे अतिशय शुभ चिन्ह आहे. कारण कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करताना आपण सर्वात अगोदर हे स्वस्तिक शुभ चिन्ह काढत असतो आणि नंतरच कोणत्याही पूजेला किंवा सेवेला आपण सुरुवात करतो. कारण स्वस्तिकचं चिन्ह हे सौभाग्याचं सूचक मानलं गेलं आहे आणि जीवनात आनंद भरण्यासाठी काही अशी चिन्हे निर्माण केली. त्यापैकीच हे एक स्वस्तिक चिन्ह आहे. धर्मग्रंथामध्ये स्वस्तिकचे चिन्ह हे भगवान श्रीहरी विष्णू देवांचे आसन आणि माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. कुंकू, चंदन, सिंदूर, हळद लावून हे स्वस्तिक चिन्ह काढल्यानं ग्रहदोष नष्ट होतात आणि आपल्याला धनलाभाचे योग जुळून आणतात. घरामध्ये स्वस्तिक काढल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये कायम शांतता राहते. त्याचबरोबर नेहमी देवासमोर रांगोळीने दररोज न चुकता स्वस्तिक काढावं. त्याचबरोबर आपल्या मुख्य दरवाजा ज्यात आपण दोन्हीकडनं 2 दिवे लावून घ्यायचे आहे. दिवे तुम्ही कणकेचे लावा किंवा पितळेचे लावा किंवा पंत्या लावल्या तरीही चालेल. दिव्यांना हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करून घ्यायचं आहे. सर्व आपण बाप्पा घरी आणायच्या अगोदरच करून घ्यायचं आहे. कारण हळद कुंकू हे रिद्धी आणि सिद्धी आहे. जेव्हा अनंत चतुर्दशी येईल तेव्हा आपण बाप्पांचा विसर्जन देखील करणार आहोत. तर यामुळे बाप्पांच्या पाठीमागे म्हणजे बाप्पांना आपण जिथे विराजमान करणार आहोत तर तिथे पाठीमागे आपल्याला एक हळदीचा टिका लावायचा आहे, एक कुंकाचा टिका लावायचा आहे आणि आपल्याला तिथे हे स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक कधीही रिकामं सोडायचं नाही. स्वस्तिकमध्ये आपल्याला 4 डॉट द्यायचे आहे. साईडनं 2 लाईन काढायचे आहे आणि एक हळदीचा टिका आणि एक कुंकाचा टिका आपल्याला रिद्धी सिद्धीचं प्रतीक म्हणून आपल्याला ते लावायचं आहे आणि बाप्पांना तिथे विराजमान करायचं आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये कायम बाप्पांच्या आशीर्वादासोबतच रिद्धी सिद्धीचा आशीर्वाद कृपा सदैव अखंड स्वरूपामध्ये वास करत राहील. अशा पद्धतीने छोटासा हा स्वस्तिकचा उपाय सर्वांनी करावा. झालेली सेवा बाप्पांच्या चरणी रुजू करते आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ इथेच थांबवते. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.